श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्र आणि मैत्रिणींनो, जेव्हा एखादा भक्त स्वामी सेवेमध्ये येत असतो किंवा त्याच्या मनामध्ये स्वामींविषयी भाव निर्माण होत असतात, तेव्हा कुठे ना कुठेतरी स्वामींची इच्छा असते की स्वामींच्या सेवेमध्ये त्या भक्तांनी यावे. कारण श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांड नायक आहेत आणि या ब्रह्मांड नायकाची सेवा एखाद्या भक्ताच्या हातून होणं हे देखील साधी गोष्ट नाही. तो भक्त देखील तेवढाच भाग्यवंत असतो की त्याला श्री स्वामी समर्थांची सेवा करण्याचं भाग्य मिळत असते. मित्र आणि मैत्रिणींनो, प्रत्येक वेळी स्वामींचं काही ना काही नियोजन हे असतंच आणि त्या नियोजनामार्फतच जर स्वामींना एखाद्या भक्ताला आपल्या सेवेमध्ये घ्यायचं असेल तर त्याच्यापर्यंत स्वामींची लीला ही पोहोचत ही नक्कीच असते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, असा एक सुंदर अनुभव आज मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेले आहे आणि आजचा अनुभव हा एका दादांचा अनुभव आहे आणि त्या दादांचं नाव हे कल्याण रामचंद्र जगताप आहे आणि ते राहणारे प्रॉपर बारामतीचे आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थांच्या लीला कशा प्रकारे झालेल्या आहेत आणि स्वामींनी त्यांच्या आयुष्यामध्ये कोणकोणते चमत्कार केले आणि नकळतपणे त्यांच्यामार्फत किती श्री स्वामी समर्थांचे भक्त घडत गेले हे आजच्या या अनुभवातून आपण पाहणार आहोत. चला तर मग आजच्या या दादांचा अनुभव चला ऐकूया दादांच्या शब्दामध्ये. दादा सांगायला सुरुवात करतात. समर्थ श्री स्वामी समर्थ. अनुभव शेअर करायचा. हो, अनुभव शेअर करायचंय मला. नाव सांगायचंय दादा. माझं नाव आहे कल्याण रामचंद्र जगताप. कुठे राहता? मी मुरुम, बारामती. बारामती. अच्छा अच्छा. किती दिवस झालं तुम्ही स्वामी सेवेत आला? मॅडम, साधारणतः 2015 पासून मी स्वामी सेवेत आलेलो आहे. 15 पासून म्हणजे 25 म्हणजे 10 वर्ष झाली दादा? हो, झाली. मग काय काय अनुभव आले? मॅडम, मला आतापर्यंत 3 अनुभव आलेले आहेत. एक वेळ आताही माझा 3रा ऍक्सिडेंट आहे हा. ऍक्सिडेंट? हो, ऍक्सिडेंट झालाय माझा. अरे बापरे. मॅडम, पहिल्या वेळेला मला स्वामींनी असा अनुभव दिला की मला नोकरी वगैरे काही नव्हती. मी फक्त स्वामी सेवेत एक जणांबरोबर गेलो होतो अक्कलकोटला. आणि अक्कलकोटला गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण पण स्वामीच्या तिथं गेलं की मला तो लावाच लागला स्वामी सेवेचा. अरे वा. आणि मी दररोज स्वामींचा सेवा करत राहायचो. त्यानंतर माझा विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर माझ्या मिसेस एक्सपायर झाल्या. अरे बापरे. त्यांना काय झालं? त्यावेळेला माझी कुठलीही चूक नसताना माझ्यावर त्यांनी आरोप केला आणि माझ्यावर कोर्ट केस झाली. कोर्ट केस झाल्यानंतर मला अटक करण्यात आली. अटक झाल्यानंतर मी एक विचार केला की आपली काही चूक नसताना आपल्यावर हा आळा आहे. मग त्या आळातून मला अटक झाली. मग अटक झाल्यानंतर मला हे टाकलं गेलं, तुरुंगात टाकलं गेलं. मग त्या केस मध्ये मी म्हणजे बारामध्ये मला ह्याच्यात हे केलं, अटक झाली. आणि त्यावेळेला मी एक विचार केला की ठीक आहे, आपली चूक नसताना आपल्याकडे हा आळा आहे. पण त्या क्षणी मी स्वामींची माझी नामस्मरण चालू होतं. मग त्यावेळेला मी काय केलं, एक स्वामींचं पुस्तक माझ्याकडे होतं. त्याच्यामध्ये त्याचं हे केलं मी. स्वामी चरित्र सारामृत होतं का? स्वामी चरित्र सारामृतचं 8 तासाने सुद्धा
वाचन सुरू केलं, म्हणजे ग्रंथ वाचायला सुरुवात केली. आणि मला स्वामींनी त्यावेळेला सांगितलं होतं की अरे तो बाहेर जाणार आहे या दिवशी, हे पुस्तक फक्त संपव. मी ते पुस्तक वाचायचो तिथं 8 तासांनी सुद्धा. आणि पुस्तक वाचत असताना त्या दिवशी अचानकपणे गुरुवारी मी पुस्तक ते संपणार होतं माझं गुरुचे हे चाललं होतं, पठण चालू होतं. आणि त्या दिवशी माझं पठण संपणार आणि मी बाहेरचे लोक मला भेटायचे. मी ते लोकांना सांगायचो अहो मी गुरुवारी बाहेर आहे. आणि मला घरची वेळच काढायची. मला म्हणजे अरे तुझी तारीख पण नाही गुरुवारी आणि तुला कसं हे करते, जामीन कसं मिळेल तुला. तर मला फक्त एक स्वामींच्या श्रद्धा होती माझी, स्वामींचं नामस्मरण करायचो. आणि त्या दिवशी अचानकपणे म्हणजे ह्यांनी कोर्टाने तारीख नसताना सुद्धा मला अचानकपणे तारीख दिली की ही तारीख तुमची पुढची तारीख म्हणून. आणि त्या तारखेला मला जामीन मंजूर झाला आणि मी बाहेर आलो. मी वाचन करत असताना मला तो मोठा अनुभव आलेला आहे. आणि त्यानंतर मी त्या सकाळी संघटना वाचलो. आणि आज परत दुसऱ्या वर्षी माझ्याकडं एक मुलगा माझ्या गाडीला धडकला. मी शाळेत सर्व्हिसला आहे, शिक्षक म्हणून. तुम्ही का? हा, क्लर्क म्हणून मी सर्व्हिसला आहे. तर त्या लहान मुलगा माझ्या गाडी मी शाळेतून घरी चाललो होतो आणि त्यावेळेला तो अचानकपणे पुढे रस्त्यावर पळत चालला होता आणि त्या क्षणी तो मला धडकला. मी एक स्वामींना एक विनंती केली, स्वयं महाराज माझ्या आयुष्यातली 2 वर्ष कमी करा, तर ह्या मुलाला जीवदान द्या. आणि तो मुलगा वाचला. त्या मुलाला डोक्याला लागलं होतं, तो पूर्णपणे वाचला माझ्याकडं. त्याला डोक्याला लागला असताना तो नीट झाला आणि आज खेळतोय तो. आज दिसतोय मला तो. त्यानंतर ह्या चालू वर्षी पण मला असा एक अनुभव आला की मला शाळेतून येत असताना दसरा दिवस होता आणि त्या दिवशी मला परत एकदा माझा ऍक्सिडेंट झाला. माझी गाडी घसरली माझ्या डोक्याला लागलं होतं. माझं डोकं फुटलं होतं. म्हणजे डोक्यातनं खूप रक्तस्राव झाला होता. मला ते कळत नव्हतं काय म्हणजे. आणि बाकी लोक बघणारे सांगत होते तुम्ही जगताय का नाही हे शाश्वत नाही. पण माझं यशस्वी ऑपरेशन झालंय आणि आज मी चांगल्या तऱ्हेने चालणं वगैरे चालत नव्हतो, पण 1 वर्ष झालं मी चालाय वगैरे चांगलं सुरुवात केली, चालतोय. त्यानंतर म्हणजे आता माझं लग्न झालंय. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ते दोन्ही मुलं माझी डॉक्टरच्या कोर्सला आहेत. आणि चांगले मार्क त्यांना पडले. ते चांगले हे म्हणजे अभ्यास करून स्वामींच्या कृपेने चांगले झालेले आहेत. माझी मिसेस पण माझ्याबरोबर आता पूजा वगैरे करते स्वामींची. आणि मला एवढं स्वामींनी खूप म्हणजे कुठल्याही संकटात असेल तर मी फक्त स्वामींचं नामस्मरण करतो. मला झोप सुद्धा येत नसेल ना, फक्त मी स्वामींचा जप केला की मला झोप वगैरे सगळी व्यवस्थितपणे लागते. आणि आता मी सुखी आहे स्वामींच्या कृपेने. दादा हाच मला अनुभव सांगायचा आहे. फक्त माझी एक इच्छा आहे आता की मला इथनं पुढे मला स्वामी सेवेतच राहायचंय. तो तुम्ही निश्चय करायचा दादा की स्वामींना सांगायचं की स्वामी आता मला तुमच्यापासून दूर करू नका स्वामी, जवळ ठेवा आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मला तुमचं नामस्मरण करायचंय असं स्वामींना प्रार्थना करायची. काहीही झाली, कसलीही वेळ माझ्यावरती आली तरी सुद्धा मला तुमच्यापासून वेगळं करू नका, हीच स्वामींना प्रार्थना करायची दादा. हो बरोबर आहे. आणि तुमची जी 2 मुलं आहेत ना, जी डॉक्टरच्या कोर्साला आहेत, त्यांनाही सांगायचं तुला जमल तसं तू स्वामींचा जप कर, एवढंच सांग. मी माझ्या मुलाचं नाव समर्थ ठेवलेलं आहे. अरे वा. कारण समर्थच्या कृपेने मला तो झालेला आहे आणि तोही हुशार आहे. आणि मुलगी पण माझी स्वामींच्याच कृपेची असल्यामुळं तिने पण आता आम्ही परवा स्वामींना अक्कलकोटला गेलो. तिने तिच्या मावशीला फोन करून सांगितला की आम्हाला एक स्वामीची मूर्ती पाहिजे. अरे वा.
तर त्यांनी पण ते मावशीने पण आता एक आम्हाला स्वामींची मूर्ती आम्ही आमच्याबरोबरच होती पण आम्हाला दिलेली आहे. तर मीही ते माझ्या एका रूम मध्ये ठेवतोय आता त्याची कारण त्याची विधिवत पूजा वगैरे करायची. आणि मी स्वामींचा प्रसाद दाखवल्याशिवाय म्हणजे जेवण करताना स्वामींना नैवेद्य दाखवल्याशिवाय मी जेवत नाही. अरे वा, मी खूप तेच छान आहे दादा. तेच तेच ताटणे खातो. हा हा, नाही खूप सुंदर आहे. स्वामींनी मला खूप चांगला केलं आतापर्यंत. हा 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 हा. नाही, स्वामींच्या सेवेमध्ये आलं ना दादा की अनुभव खूप सुंदर येतात. तेवढीच निष्ठेने सेवा केली पाहिजे दादा. हो ना, हो. आणि तुमच्या मुलाचं नाव काय म्हटलं? नुसतं समर्थ आहे का स्वामी समर्थ नाव? नाही, समर्थ नाव ठेवलेलं आहे मी. अच्छा अच्छा, हा हा, समर्थ नाव आहे. खूप सुंदर आहे नाव पण. हा. आणि मला शाळेत सगळे स्वामी समर्थ म्हणतात. कारण मी म्हणजे स्वामींचा फोटोच माझ्या ऑफिसमध्ये लावलेला आहे. आणि रोज शाळेत सुद्धा मी स्वामींच्या फोटोची पूजा वगैरे करतो. त्यामुळे लोक मला सगळे म्हणतात, नाही स्वामी सर राधे, स्वामी सर राधे, स्वामी श्री सद्गुरू स्वामी समर्थ असं म्हणतात का? हा, म्हणतात मला. अरे वा, म्हणजे तुमच्या मार्फत का होईना परंतु दुसऱ्यांच्या तोंडातून तरी स्वामींचं नाव निघतंय दादा. म्हणजे त्यांना देखील त्याचं पुण्य लाभतंय की स्वामींचं नाव घेण्याचं. आणि हे खूप सुंदर आहे दादा. कारण तुम्ही स्वामींची सेवा करता किंवा तुम्ही स्वामींची पूजा करता त्यामार्फत तुमच्यातर्फे हळूहळू का होईना परंतु त्यांच्या मनामध्ये स्वामी नाम किंवा स्वामी मंत्र त्यांच्या तोंडातून आपोआप होतोय हे तुम्हाला याचे आणि त्यांना देखील त्याचे पुण्य लाभणार दादा. हो, बरोबर. नकळतपणे नाव घेतलेलं सुद्धा ते पुण्याच्या वाट्यामध्ये जमा होत असतं दादा. मॅडम, मी आता परवा शाळेत जाऊन आलो. तर मी बघितलं म्हणजे आमच्या ऑफिस मधले बाकीचे लोक माझ्या फोटोची आता मी नाही तरी ते पूजा वगैरे करतात रोज. मनामधले तुमच्या स्वामींची आम्ही पूजा वगैरे करतोय बरं का म्हणते. अरे वा, माझे स्वामी नाही म्हणलं, स्वामी तुमचे सगळ्यांचेच आहे. पण मला समाधान वाटलं की मी नसताना पण पूजा वगैरे करतात ते. म्हणजे दररोज लोक आली की एक ग्लासात पाणी घेतात. मी अष्टगन वगैरे नेऊन ठेवलेलं आहे. ते अष्टगन लावतात, उदबत्ती लावतात, उदबत्ती ओवाळतात. आणि त्याचं खूप मला समाधान मिळतं मॅडम. हो हो, ते खरोखरच खूप सुंदर आहे दादा. तुमच्यामुळे त्यांना सुद्धा एक जिम्मेदारी म्हणून का होईना परंतु ते नकळतपणे स्वामींची सेवा करतात दादा. सेवा करतात. हो हो. आणि निस्वार्थ भावनेने केलेली सेवा लगेचच स्वामी स्वीकार पण करत असतात दादा. हे खूप बरोबर आहे. हा. आणि फक्त मॅडम मी एकच स्वामींना एक विनंती करतो की माझ्याकडून वाईट कर्म कुठले घडून देऊ नका. हो हो, हे स्वामींना मात्र दररोज प्रार्थना करायची दादा. हो हो हो. आणि स्वामींनी माझं आतापर्यंत खूप काही चांगलं केलेलं आहे. मला कुठलीही अडचण येऊन दिली नाही. आणि मला एक गॅरंटी आहे की ह्या आत्ताच्या अवस्थेतनं पण मला स्वामी बाहेर काढणार आहे 100%. हो हो, 100% काढणार. कारण स्वामीच्या कृपेने मी आता जवळपास 50% बरं झालं आहे. मला चालता येत नव्हतं पण आता मला चालायला सुरुवात केली. मी चालतोय आता. अरे वा. आणि अजून पण माझी सेवा खंड पडू नये अशी माझी इच्छा आहे. हो हो दादा, नक्कीच. जेव्हा तुम्ही मनापासून स्वामींना प्रार्थना करता ना तेव्हा स्वामी स्वीकार करतच असतात दादा. आणि तुमची इच्छा स्वामी नेहमी पूर्ण करणार. कारण तुमच्या मार्फत सुद्धा स्वामी सेवेकरी घडत आहेत आणि हे खूप मोठं पुण्याचं काम आहे दादा. आणि त्यासाठी स्वामींनी निवड करावी लागते. तुम्हीच विचार करा, आज ब्रह्मांड नायक यांची सेवा करण्याचं भाग्य आपल्या सर्व स्वामी सेवकांना भेटलेलं आहे. म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही. प्रत्येक स्वामी भक्त खूप भाग्यवंत आहे दादा. त्यांच्या पदरी कर्म आलेलं आहे की स्वामींची सेवा करण्याचं. हो मॅडम, मला परवा अक्कलकोटला जाण्याचा योग आला. तर तिथं गेल्यानंतर मला एक अभिषेक करायची माझी इच्छा होती. मी तिथं गेलो आणि मला बसता येत नव्हतं ना. मग मला काय केलं, माझ्या ओळखीचे पण नव्हते पण आम्ही अभिषेकाला नाव दिलं. अभिषेक आम्ही करत असताना त्या हॉलमध्ये मी पाठीमागे खुर्ची होती, खुर्चीवर जाऊन बसलो आणि तिथं माझं नाव आलं. म्हणजे आहे तुम्ही हे केली, नाव दिलं, नाव पुकार. त्या ठिकाणी मॅडम माझ्या बरोबर एक आमचे पाहुणे आले होते.
आणि एक माझ्या ओळखीचे पण नव्हते, पुण्याचे ग्रस्त होते, मुलगा होता. त्या मुलगा मला काय करायचा की प्रत्येक अभिषेकाच्या वेळेला म्हणजे माझं हे झालं, पूजा झाली की मी उठून त्या खुर्चीवर जाऊन बसायचो. तो बसवायचा, तो यायचा, मला देवळात घेऊन जायचा, म्हणजे आत मंदिरात स्वामींच्या मूर्तीपाशी. तिथं माझ्या आत मूर्ती म्हणजे पूजा व्हायची आणि परत बाहेर येऊन हे करायचं. माझ्या वडील म्हणणं होता, म्हणजे मला एक म्हणायचंय, मॅडम ही स्वामींचीच कृपा होती, मी स्वामी त्यांच्या मार्फत माझ्याकडून पूजा करून हो हो हो, स्वामी करता आणि करविता, स्वामी तुझी एक नाथा, स्वामीच करणारे करून घेणारे आहे दादा. आपण सर्व फक्त कारण मात्र आहोत. हे आपण कारण मात्र आहे. हो, परंतु स्वामींच्या कृपेने बघा ना, माझ्या ओळखीचा पण नव्हता किंवा माझ्या हे पण नव्हता मुलगा तो. त्यांना विचारलं मी, अहो म्हणलं, म्हणजे माझी पूजा वगैरे झाल्यानंतर शेवटी मी विचारलं, अहो म्हणलं तुम्ही कुठला हो म्हणलं. अहो ते म्हणजे मी पुण्याचा आहे, IT कंपनीत कामाला आहे. अरे वा. आपण म्हणलं की नाही, म्हणजे मला वाटलं तुम्हाला हे करावे, मदत करावी म्हणून म्हणलं मी मदत केली. नाही, हे स्वामींच्या कृपेनेच झालं शक्य. ती स्वामींनीच बुद्धी दिली ना त्याला की तू बाबा मदत कर या व्यक्तीला. अहो त्यांनी एवढी काळजी घेतली मॅडम माझं, की देवळ म्हणजे आज जाताना माझ्या डोकं फार फुटलेलं आहे ना, त्यावेळी माझ्या डोक्याला तो हात लावायचा आणि मला आत सोडायचा व्यवस्थितपणे आणि परत बाहेर आणून सोडायचा. अरे वा. म्हणजे स्वामींनी एवढी मोठी माझी काळजी घेतली. हो हो हो, कदाचित स्वामीच त्या रूपामध्ये येऊन धावून आले असतील तुमच्या मदतीला. हो ना. हो, असंच असतं. स्वामी सेवेकरी एका सेवेकऱ्याकडून दुसऱ्या सेवेकऱ्याला मदत करत असतात. ही साखळीच असते दादा. साखळीच असते, खरं आहे. नाही, खूप सुंदर अनुभव आहे दादा. मी शेअर करते. ओके. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या दादांचा अनुभव किती सुंदर होता. तर या अनुभवातून देखील म्हणजे प्रत्येक अनुभवातून प्रत्येक भक्तांना खूप काही शिकण्यासारखं देखील असते आणि त्याचबरोबर स्वामींच्या लीला, स्वामी काय काय करू शकतात हे देखील तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असेल. तसं तर स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही, परंतु कोणत्या भक्तावर कशा प्रकारे स्वामींनी प्रचिती दाखवलेली आहे किंवा कोणत्या भक्तांना कशा प्रकारे स्वामींनी अनुभव दाखवलेला आहे, या प्रत्येक अनुभवातून हे शिकायलाही भेटतच असते. तर तुम्हा सर्वांना कल्याण रामचंद्र जगताप या दादांचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या बारामतीच्या राहणाऱ्या दादांचा अनुभव खरोखरच खूप सुंदर होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे नंबर देते, या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. तुमच्या मार्फत एखादा स्वामी सेवेकरी हा घडणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्तामी स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. प्रत्येकावरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.